सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक विभागाच्या पथकानं मोठी कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली आहे। आरोपींकडून तब्बल 7 किलो 200 ग्राम वजनाचा गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून या मुद्देमालाची किंमत सुमारे 72,000 रुपये आहे। तसेच आरोपींकडून 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 30 मार्च 2024 रोजी रात्री सुमारे 10:20 सुमारास चासनळी तालुका कोपरगाव येथे ही कारवाई करण्यात आली। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित व्यक्तीवर नजर ठेवून सापळा रचण्यात आला होता। त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं। तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गांजा सदृश अंमली पदार्थ व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक विभागाचे कर्मचारी किरण चुनीलाल निकम यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनोज हरी माळी, वय 35, राहणार जगदंबा नगर, चासनळी तालुका कोपरगाव असे आहे। आरोपीविरोधात NDPS कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी हे करीत आहेत। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।